प्रेमाबद्दल आपण खूप काही ऐकतो. लोक म्हणतात प्रेम म्हणजे सॅक्रिफाईस. कोणी म्हणतं प्रेम म्हणजे समजून घेणं. कोणी म्हणतं प्रेम म्हणजे एकमेकांसाठी जगणं. पण खरं प्रेम काय असतं हे समजणं सोपं नाही. कारण बऱ्याच वेळा आपण प्रेम आणि सवय, प्रेम आणि गरज, प्रेम आणि भीती या सगळ्यांना एकच नाव देतो. आणि तेव्हाच गोंधळ सुरू होतो. नात्याच्या सुरुवातीला सगळं सुंदर वाटतं. लहान लहान गोष्टी आनंद देतात. एक मेसेज, एक कॉल, एक छोटं "तू ठीक आहेस ना?" मनात एक्साइटमेंट असते. पण जसजसं नातं पुढे जातं तसतसा त्याचा खरा चेहरा दिसायला लागतो. आणि तिथेच समजतं की हे प्रेम आहे की फक्त अटॅचमेंट. खरं प्रेम कधीच तुमची किंमत कमी करत नाही. जर एखादी व्यक्ती तुम्हाला सतत कमी दाखवत असेल, तुमच्या फीलिंग्सचा जोक बनवत असेल, तुमच्या स्वप्नांना महत्त्व देत नसेल, तर ते प्रेम नाही. कारण प्रेम तुम्हाला लहान करत नाही. प्रेम तुम्हाला वाढवतं. खरं प्रेम कधीच तुम्हाला सतत शंका देत नाही. हो, कधी-कधी मिसअंडरस्टँडिंग्ज होतात, कधी-कधी भांडणं होतात, पण खऱ्या प्रेमात तुम्हाला सतत प्रूव्ह करावं लागत नाही. तुम्हाला सतत एक्सप्लेन करावं लागत नाही की तुम्ही लॉयल आहात. कारण जिथे विश्वास असतो, तिथे इंटेरोगेशन नसतो. कधी-कधी लोक म्हणतात, "मी जेलस आहे कारण मी प्रेम करतो." पण जेलसी आणि इन्सिक्युरिटी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर एखादी व्यक्ती तुम्हाला कंट्रोल करायला लागली, तुम्ही कोणाशी बोलता, कुठे जाता, काय करता, हे सगळं डिक्टेट करायला लागली, तर ते प्रेम नाही, ते भीती आहे. खरं प्रेम तुम्हाला केजमध्ये ठेवत नाही, ते तुम्हाला उडायला जागा देतं. नात्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते रिस्पेक्ट. प्रेम काही वेळाने कमी होऊ शकतं, एक्साइटमेंट कमी होऊ शकते, पण रिस्पेक्ट कमी झाला तर नातं आधीच तुटायला लागलेलं असतं. कारण जिथे रिस्पेक्ट नाही, तिथे प्रेम टिकत नाही. खरं प्रेम तुम्हाला इमोशनल पेन देण्यात आनंद घेत नाही. जर एखादी व्यक्ती तुमच्या वीकनेसचा वापर करत असेल, तुमच्या इन्सिक्युरिटीजवर जोक करत असेल, तुम्हाला गिल्ट फील करून कंट्रोल करत असेल, तर ते प्रेम नाही, ते मॅनिप्युलेशन आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, खरं प्रेम तुम्हाला कन्फ्यूज करत नाही. जर तुम्ही सतत विचार करत असाल, तो खरंच प्रेम करतो का? ती खरंच सिरियस आहे का? मीच जास्त देतोय का? तर कदाचित काहीतरी चुकीचं आहे. कारण खरं प्रेम क्लॅरिटी देतं, कन्फ्युजन नाही. खूप लोक नातं टिकवण्यासाठी स्वतःला हरवतात. ते जास्त ॲडजस्ट करतात, जास्त टॉलरेट करतात, जास्त सायलेन्स ठेवतात. कारण त्यांना वाटतं की प्रेम म्हणजे सहन करणं. पण खरं प्रेम तुम्हाला स्वतःपासून दूर नेत नाही. ते तुम्हाला तुमच्या जवळ आणतं. कधीकधी नातं संपणंही आवश्यक असतं. कारण काही नाती आपल्याला शिकवण्यासाठी येतात. ती कायम राहण्यासाठी नसतात. ती आपल्याला दाखवतात आपण किती देतो, आपण किती सहन करतो आणि आपण स्वतःची किंमत किती विसरतो. खरं प्रेम तुम्हाला बदलायला भाग पाडत नाही. ते तुम्हाला स्वीकारतं. हो, कधीकधी ग्रोथसाठी फीडबॅक असतो, पण एक्सेप्टन्स आधी येतं. जर एखादी व्यक्ती तुम्हाला सतत बदलायला सांगत असेल, तुम्हाला दुसऱ्या कोणासारखं बनवायचा प्रयत्न करत असेल, तर ते प्रेम नाही, कारण प्रेम तुलना करत नाही. एक मोमेंट येतो जिथे तुम्हाला कळतं कोण तुमच्यासाठी आहे आणि कोण फक्त परिस्थितीसाठी. कारण जेव्हा लाईफ कठीण होते तेव्हा खरे लोक राहतात आणि बाकी सगळे हळूहळू दूर जातात. खरं प्रेम तुमच्या बेस्टची भीती ठेवतं. ते तुम्हाला गृहीत धरत नाही. ते लूज करण्याची पॉसिबिलिटी सिरियसली घेतं, म्हणूनच ते एफर्ट करतं. एफर्ट खूप महत्वाचा असतो. प्रेम फक्त भावना नाही, ते ॲक्शन आहे, ते वेळ आहे, ते लक्ष आहे. जर एखादी व्यक्ती तुमच्यासाठी वेळ काढत नसेल, तुमचं ऐकत नसेल, तुमच्या आयुष्यात इंटरेस्ट घेत नसेल, तर शब्दांनी सांगितलेलं प्रेम फार अर्थपूर्ण राहत नाही. कधीकधी आपण चुकीच्या नात्यात राहतो, कारण आपल्याला भीती वाटते, एकटेपणाची, नवीन सुरुवातीची. पण सत्य हे आहे, चुकीच्या नात्यात राहणं एकटेपणापेक्षा जास्त दुखावतं. खरं प्रेम तुम्हाला सुरक्षित वाटू देतं, तुम्हाला स्वतःसारखं राहू देतं, तुम्हाला घाबरवत नाही, तुम्हाला सतत प्रूव्ह करायला लावत नाही, तुम्हाला गिल्ट देत नाही. आणि शेवटी, जर एखाद्या नातं तुम्हाला थकवत असेल, तुम्हाला सतत डाऊट देत असेल, तुम्हाला स्वतःपासून दूर नेत असेल, तर थांबून स्वतःला एक प्रश्न विचारा. हे प्रेम आहे की फक्त सवय? कारण खऱ्या प्रेमात तुम्हाला स्वतःला हरवावं लागत नाही. तुम्ही दोघेही एकमेकांना वाढायला मदत करता. आणि तेच खरं प्रेम.